मित्रांनो, ज्यांचा जन्म जून महिन्यात झालाय ना, त्यांच्याकडे 5 खास गोष्टी असतात ज्या त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. कोणत्या आहेत त्या 5 खास गोष्टी? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, आपल्या लोकमत भक्ती चॅनलचे नियमित व्हिडिओ बघणारे 80% लोक असे आहेत ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही. तेव्हा असं करू नका, पटकन ते सबस्क्राईबचं लाल बटन दाबा. आता वळूया जूनमध्ये जन्मणाऱ्या व्यक्तींकडे. मंडळी, सगळ्याच व्यक्तींमध्ये काही ना काहीतरी खासियत असते, काही ना काहीतरी गुण असतात ज्यामुळे त्या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या दिसतात. कोणत्या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो हे जर आपल्याला माहीत असेल तर त्या व्यक्तीशी जमवून घेताना जरा सोपं जाईल, नाही का? म्हणूनच आज आपण जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींची काही खास वैशिष्ट्य बघणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जूनमध्ये जन्मलेल्या व्यक्ती खूपच साध्या सरळ स्वभावाच्या असतात. त्यामुळे प्रत्येकाला त्यांच्याशी मैत्री करायला आवडते. प्रेमाप्रती ही लोक खूप सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात. यांच्यात खास गोष्ट अशी असते की हे आपल्या व्यक्तिमत्वाने प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करू शकतात. यांना काहीतरी नवीन आणि खास करण्याची इच्छा असते. तसंच या महिन्यातील व्यक्तींना महागातल्या महाग वस्तू घेण्याची सुद्धा आवड असते. म्हणजेच ब्रँडेड कपडे आणि चांगल्या चांगल्या गाड्यांचं प्रचंड आकर्षण असतं. हो, पण त्याचबरोबर जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती या ज्योतिषशास्त्रानुसार थोड्याशा हट्टी आणि वृक्ष स्वभावाच्या सुद्धा असतात. ते आपल्या तुसड्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे ओळखले जातात. म्हणजे हट्टी स्वभावामुळे ते अनेकदा नाती तोडूनही बसतात आणि त्यांना या गोष्टीचा जराही पश्चाताप नसतो. त्यांना आपलं तेच खरं करण्याची वाईट सवय असते. दुसऱ्यांना झुकवण्यात जरा आनंद या लोकांना वाटतो खरा. कुणाच्याही हाताखाली काम करणं यांना विशेष जमत नाही. जमलं तर ते फार काळ एका जागी टिकत नाही. सहकाऱ्यांशी, वरिष्ठांची यांचे वादविवाद होण्याची शक्यता असते. कारण रागाच्या बाबतीत यांचा पारा चढला की बराच काळ तो खाली उतरायचं नाव घेत नाही. स्वतःच्या रागावर नियंत्रण नसतं. रागाच्या भरात वाटेल ते बोलतात आणि खरं सांगू, बऱ्याचदा रागाच्या भरात स्वतःचंच नुकसान करून बसतात. पण या लोकांची एक चांगली गोष्ट म्हणजे असं म्हटलं जातं की ही लोक प्रेमाला खूप गंभीरतेने घेतात. म्हणजेच जून महिन्यात जन्मलेली लोक रोमॅन्सच्या बाबतीत एक नंबर असतात. ही लोक मनापासून प्रेम करतात आणि एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं तर त्याच्याशी प्रामाणिक राहतात आणि भरभरून ते प्रेम इतरांवर करतात. एखाद्यावर प्रेम केलं तर संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीबरोबरच घालवण्याची यांची तयारी असते. करिअरच्या बाबतीत विचार केला तर ही मंडळी नोकरीपेक्षा व्यवसाय करण्यात जास्त रस दाखवतात. आणि नोकरीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर यांना सैन्य, पोलीस, क्लर्क, पत्रकार यासारख्या गोष्टींकडे वळण्याची इच्छा असते. जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना उच्च राहणीमान आवडतं. उच्च जीवनशैली, मगाशी मी म्हटलं तसं ब्रँडेड गोष्टींकडे आकर्षित होण्याचा यांचा स्वभाव असतो. पण त्याचबरोबर यांचे विचारही उच्च असतात, स्वप्नही उच्च असतात. अशा उच्च पातळीवर सतत वावरल्याने बाकीच्यांना ते जरा गौण समजतात आणि आपल्याच जगात हरवलेले असतात. काही बाबतीत एवढे कठोर बनतात की यांना हृदय आहे की नाही अशी शंका येते. म्हणूनच जूनमध्ये जन्मलेल्या लोकांना सल्ला दिला जातो की यांनी दुसऱ्याला थोडं समजून घ्यायला हवं, भावनांवर नियंत्रण ठेवायला हवं. या काही गोष्टींवर जर त्यांनी काम केलं तर त्यांच्या प्रगतीच्या मार्गातले सगळे अडथळे दूर होऊ शकतात. मी मगाशी म्हटलं तसं जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती जीवापाड जोडीदारावर प्रेम करतात आणि तेवढ्याच प्रेमाची अपेक्षाही ते समोरनं करतात. ही अपेक्षा जोडीदारासाठी कधी कधी डोकेदुखी मात्र होऊन बसते. म्हणजे यांचं कसं असतं माहिती का, या जर आनंदी असल्या की सगळं जग समोरच्यावर लुटवतील, पण रागात असल्या की समोरच्याला जगणं नकोसं करतील. त्यामुळेच तर समोरच्या व्यक्तीला यांचा अंदाज येणं जरा अवघड जातं की आज यांचा मूड कसा आहे बाबा, असा प्रश्न पडतो. पण तरीसुद्धा मी मगाशी म्हटलं तसं यांच्यामध्ये असणारी चिकाटी, यांच्यामध्ये असणारं कौशल्य यांना यशाच्या शिखरावर घेऊन जातं. विश्वास बसत नसेल तर जून महिन्यात जन्मलेल्या काही सेलिब्रिटींची नावं सांगते. त्यांनी त्यांच्या चिकाटीने काय मिळवलंय हे तुम्हाला दिसेलच. जून महिन्यात जन्मलेल्या काही प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे गुगलचे CEO सुंदर पिचाई, त्याचबरोबर शिल्पा शेट्टी, करिश्मा कपूर, टेलिव्हिजनवर राज्य करणारी एकता कपूर,
डिंपल कपाडिया, अनिल अंबानी, सोनाक्षी सिन्हा या सगळ्या व्यक्ती जून महिन्यात जन्मलेल्या आहेत. म्हणूनच जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींनी आपल्या स्वभावात असणाऱ्या काही दोषांवर थोडंसं काम केलं तर हे प्रगतीची नवनवीन शिखरं नक्कीच सर करतात. मग मंडळी, तुमच्या आजूबाजूला कोणी जून महिन्यात जन्मलेली व्यक्ती आहे का? आणि त्या व्यक्तीशी हे वर्णन किती टक्के जुळतंय? मान्य आहे 100% नाही जुळणार, पण नक्की किती टक्के जुळतंय ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर त्यांच्या स्वभावात आणखीन अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या या व्हिडिओमध्ये कव्हर करायच्या राहिल्यात, त्या तुम्ही तुमच्या अनुभवातनं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.